नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत 23 जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम मान्सून बाबत अपडेट जर पाहिले तर मान्सूनने आज दमदार सुरुवात केलेली आहे. म्हणजेच महाराष्ट्राचा बहुतांश भाग हा मान्सूनने कव्हर केला. याच्यामध्ये सांगली असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, धाराशिव पर्यंत मान्सून पोहोचला. तसेच कोकणातील रायगडचा दक्षिण भाग असेल या भागापर्यंत मान्सून आता पोहोचलाय. मुंबई पासून जवळपास थोड्याच अंतरावर मान्सून शिल्लक आहे. मात्र आज रात्री ते उद्यापर्यंत मान्सून मुंबईमध्येही सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. जसं जसं मान्सून सक्रिय होईल तसं तसं राज्यामध्ये संततधार याचबरोबर मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला येणारा 1 ते 2 दिवस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. आज दिवसभराचा जर विचार केला तर आज दिवसभर नाशिक असेल, याचबरोबर चांदगाव, येवला, नांदगाव, सटाणा या भागामध्येही मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. धुळे असेल, नंदुरबार असेल, जळगावचा पश्चिम भाग असेल या भागामध्येही जोरदार स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. पुणे असेल, अहिल्यानगरच्या काही भागामध्येही मान्सून पूर्व जो पाऊस आहे लाईटनिंग थंडर सहित पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. याचबरोबर या पावसामध्ये काहीशी वाढ होण्याची दाट शक्यता. मात्र सांगली असेल, कोल्हापूरचा, साताराचा काही भाग असेल या भागामध्ये ढग मात्र निर्मिती झाली नाही. मात्र येणाऱ्या 24 तासात या भागामध्येही चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम मान्सून बाबत जर पाहिला तर मान्सून हा मुंबईच्या दक्षिण भागापर्यंत पोहोचलाय. याचबरोबर पूर्व बाजूचा जर विचार केला तर पूर्व बाजूला जो बिहारचा उत्तर भाग असेल या भागापर्यंत मान्सून हा व्यापलाय. येणाऱ्या 24 तासांमध्ये मान्सून पश्चिम आणि पूर्व भाग या दोन्ही भागामध्ये जोरदार मुसंडी मारण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे मान्सून हा जवळपास 1 ते 2 दिवसात राज्याचा बहुतांश भाग कव्हर करण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं, उत्तरेला जो डब्ल्यू होता तो पुढे सरकून गेलाय. मात्र याचा प्रभाव अजूनही या ठिकाणी आहे. याचबरोबर मान्सूनचं वारं जे आहे ते मान्सूनचं वारं संपूर्णतः कोकण किनारपट्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यापूर्वी जर पाहिलं अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान मार्गे वारं जे अरबी समुद्रात दाखल झाल्यानंतर गुजरातमध्ये येतो, त्याचबरोबर राजस्थानमध्ये आल्यानंतर हे वारं दक्षिण येतं. त्यामुळे या भागामध्ये आपल्याला उष्णता प्रचंड वाढेल पाहायला मिळेल. मान्सूनला त्याचा अटकाव झाला होता. मात्र आताची सध्याची परिस्थिती जर पाहिली तर मान्सूनचे जे वारं आहे ते मान्सूनचे वारं अरबी समुद्रामधून कोकण किनारपट्टीपासून आतमध्ये अंतर्भाग भागामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे मान्सूनला आता बळकटी येण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार पाहिला ना, आज रात्री ते उद्या सकाळपर्यंत पावसाचा अंदाज जर आपण पाहिला तर आज रात्री आणि आज दिवसभर नाशिकचा संपूर्ण जिल्हा असेल, धुळे संपूर्ण जिल्हा, जळगावचा बहुतांश भाग, याच्यामध्ये भुसावळ, यावल, रावेत, चोपडा, अळमनेर, मनगाव, पाचोरा, धुळ्याचा दक्षिण भाग, साक्री, धुळे तालुका या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला. नाशिकचा नांदगाव, मालेगाव, सटाणा, येवला, सरगणा या भागामध्ये जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगर मधील सिल्लोड असेल, याचबरोबर खुलदाबाद, औरंगाबाद आणि वैजापूर या भागामध्येही आज रात्री पावसाची दाट शक्यता. काही ठिकाणी लाईटिंग सहित जोरदार स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. पैठणचा भाग असेल, तसेच जालनाचा उत्तरच भाग असेल, भोकरदन, जालना, परतूर, अंबड या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच बीडचा पाटोदा, याचबरोबर जामखेड असेल, आष्टी असेल, गेवराई असेल या ठिकाणी आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त नांदेड, भोकर, याचबरोबर हदगाव, किनवट या बिलोलीचा काही भाग असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर विदर्भातील बुलढाण्याचा पश्चिम भाग असेल, सिंदखेड राजा, तसेच मलकापूर असेल, नांदूर असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त वर्धा संपूर्ण जिल्हा, नागपूर संपूर्ण जिल्हा, चंद्रपूर संपूर्ण जिल्हा, गडचिरोली संपूर्ण जिल्हा आणि गोंदियाचा उत्तरेचा संपूर्ण भाग या भागामध्येही आज रात्री ते उद्या सकाळपर्यंत पावसाची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी तुरळक, काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तसेच यवतमाळचा उत्तरेचा बाबुळगाव, कळंब, राळेगाव या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर सोलापूरच्या संपूर्ण भागामध्ये ड्राय वेदर पाहायला मिळत आहे. रात्री नंतर मात्र या ठिकाणी पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पुण्याचा दौंड असेल, बारामती असेल, इंदापूर असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच साताऱ्याचा पश्चिम भाग असेल, महाबळेश्वर, वाई, पाटण या ठिकाणी ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. सांगली जिल्ह्याचा जत, कवठेमंका, आटपाडी, खानापूर याजवळ पलूस असेल, तासगाव असेल या ठिकाणी ड्राय वेदर राहू शकतं. आज रात्री पावसाची शक्यता नाही, मात्र उद्याच्याला सकाळपासून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल. शिराळा तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. कोल्हापूरचा घाटमाथ्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस, याचबरोबर सिंधुदुर्गचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, रत्नागिरीचा संपूर्ण भाग, याच्यामध्ये माणगाव, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, लांजा, पाचल या ठिकाणी रात्री नंतर सकाळच्या वेळेला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच रायगड जिल्ह्याचा माजलगाव असेल, माणगाव असेल, पाली असेल, पेन असेल, खालापूर असेल या भागामध्ये ही मध्यम, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, घनसोली, याचबरोबर
कोपरखैरणे असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्रीनंतर त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर ठाणे संपूर्ण जिल्हा पालघरमध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. का उद्या सकाळपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी अजून पावसामध्ये वाढ पाहायला मिळू शकते. याच्या व्यतिरिक्त येणाऱ्या 24 तासात जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये दक्षिण भागापासून चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल. कोकणामध्येही मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्राकडून जर पाहिलं, पश्चिम महाराष्ट्राचा कोल्हापूर जिल्ह्याचा बुदरगड, आजरा, चंदगड, राधानगरी, गगनबावडा, शावडी हा जो घाटमाथ्याचा भाग असेल या ठिकाणी जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. हातकणंगले, शिरोळ, कागलचा काय भाग असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर सांगली जिल्ह्याचा शिराळाचा संपूर्ण तालुका असेल, वाळवा संपूर्ण तालुका, याचबरोबर तासगाव, मिरज या भागापर्यंत आपल्याला काही ठिकाणी तुरळक, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. सातारा जिल्ह्यात सांगली जिल्ह्याचा जो पूर्व भाग असेल, जे कवटेमंका असेल, तासगावचा उत्तर भाग, विटा, खानापूर, आटपाडी या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. जतमध्ये शक्यतो करून ढगाळ वातावरण पाहायला मिळेल व तुरळक स्वरूपाचा पाऊस एक दुसऱ्या स्वरूपात पाहायला मिळेल. सातारा जिल्ह्याचा वडूज, दहिवडी, फलटण, शिरवळ हा जो पूर्व भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. मात्र जो पश्चिम बाजू असेल, याच्यामध्ये कराड असेल, पाटण असेल, वाई असेल, महाबळेश्वर, शिरवळ पर्यंत जोरदार ते मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. पुणे जिल्ह्याचाही घाटमाथ्या संपूर्ण भाग, याच्यामध्ये भोर, ओढ, वडगाव, पुणे शहर, राजगुरुनगर, गोर असेल, लोणावळा असेल, खंडाळा असेल या ठिकाणी काही अंशी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच इंदापूर, बारामती, सासवडचा भाग असेल, दौंडचा भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याच्या व्यतिरिक्त अहिल्यानगरचं जर पाहिलं तर अहिल्यानगर, नगर, पारनेर असेल, राहुरी, संगमनेर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस. मात्र नगरचा पश्चिम बाजू जर पाहिला, अहिल्यानगरचा पश्चिम बाजू जर पाहिला, या भागामध्ये अकोलेमध्ये हलक्या, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही वेळापुरता पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त सोलापूरचं जर पाहिलं, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर असेल, बार्शी, माढा, करमाळा, मोहोळ या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. सांगोला, पंढरपूर, माळशिरस या ठिकाणी संपूर्णतः ड्राय वेदर पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. आपण जर कोकणाकडून जर पाहिलं, सिंधुदुर्गचा संपूर्ण जिल्हा, वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगड, याचबरोबर वैभववाडी असेल, मालवण असेल या ठिकाणी जोरदार, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच रत्नागिरीचा संपूर्ण जिल्हा, राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली, मंडणगड हा समुद्र सपाट भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा, लांजा, देवरुख, चिपळूण या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. रायगडचा पोलादपूर असेल, माझगाव हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस, पाली, पेन, अलिबाग, खालापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. अधूनमधून 1-2 स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊसही पाहायला मिळेल. याच्याबरोबर मुंबई शहर असेल, उपनगर असेल, ठाणे, भिवंडी, कल्याण, याचबरोबर पालघर असेल, जव्हार असेल, मोखाड असेल या ठिकाणीही आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मान्सून हा जवळपास मुंबई, ठाणे, पालघर पर्यंत उद्या मजल मारण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त खान्देशचं जर पाहिलं, खान्देश नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग असेल, नाशिक, इगतपुरी, सिन्नर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, चांदवड, येवला, नांदगाव हलक्या स्वरूपाचा ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. दिंडोरी, सरगणा, सटाणा, कळवण या भागामध्ये शक्यतो करून ड्राय वेदर राहू शकतं. अधूनमधून ढग पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. जळगाव संपूर्ण जिल्हा, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी हे ढग पाहायला मिळतील. पावसाची शक्यता फार त्या ठिकाणी कमी आहे. याच्या व्यतिरिक्त आपण मराठवाड्याचं जर पाहिलं, मराठवाड्याचा नांदेडचा बिलोली, भोकर हलक्या मध्यम स्वरूपाचा, नांदेड, कंधार, याचबरोबर मुदखेड असेल, किनवट भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. लातूर जिल्ह्याचा अहमदपूर, लातूर हलक्या स्वरूपाचा, निलंगा, औसा, लातूर, अहमदपूर ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. धाराशिवचा संपूर्ण जिल्हा, बीडचा दक्षिण संपूर्ण भाग असेल या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. काही हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता. हिंगोली, परभणी, जालना संपूर्णतः ड्राय वेदर राहील. छत्रपती संभाजीनगर, कन्नड, खुलताबाद जोरदार स्वरूपाचा पाऊस, सिल्लोड असेल, औरंगाबाद असेल, वैजापूर असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त आपण विदर्भाचं जर पाहिलं, विदर्भाचा बुलढाणाचा दक्षिण भाग असेल, सिंदखेडराजा, लोणार, चिखली हलक्या स्वरूपाचा पाऊस, ढगाळ वातावरण पाहायला. उत्तरेला मात्र ड्राय वेदर राहू शकतं. वाशिमच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मालेगाव, रिसोड, वाशिम, मांगपिरोळ असेल, मुंडरा असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस, ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. अकोला, अमरावती, वर्धा दक्षिण पश्चिम भाग असेल, यवतमाळचा संपूर्ण पश्चिम भाग आणि भंडारा, गोंदिया हा संपूर्ण पट्ट्यामध्येही ड्राय वेदर राहू शकतं. काही अंशी मात्र त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त चंद्रपूर, गडचिरोली, नागपूरचा दक्षिण भाग या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMD भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासासाठी अमरावती,
भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी हीट वेव्हचा अलर्ट आहे. अकोल्यामध्ये हीट वेव्हचा अलर्ट आहे. यवतमाळमध्ये हीट वेव्हचा अलर्ट आहे. या ठिकाणी उष्णता जास्त राहण्याची शक्यता आहे. लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणामध्ये ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच वर्धा असेल, नागपूर असेल आणि चंद्रपूर लाईटनिंग थंडरस्टॉर्मचा ऑरेंज अलर्ट आहे. याच्या व्यतिरिक्त वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर असेल, नाशिक, ठाणे, पालघर, कल्याण, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा संपूर्ण भागामध्ये लाईटनिंग थंडरस्टॉर्मचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. या ठिकाणी काही अंशी कोकणाचा जो दक्षिण भाग असेल याच्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड, साताराचा घाटमाथ्याचा भाग, पुण्याचा घाटमाथ्याचा भाग या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आयएमडी खात्याने व्यक्त केला. तर हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचा हवामान अपडेट. जर आता हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.